झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध। 73 वर्षात पहिल्यांदाच भाजपाने घडवला इतिहास। मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाचा करिश्मा। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांना धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश आले असून नगराध्यक्षांसह एकूण 13 प्रभागातील सर्व 26 जागांवरील त्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, MIM, समाजवादी पार्टी, अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते। परंतु या सर्व उमेदवारांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने दोंडाईच्या नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे। 1952 साली स्थापन झालेल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद निवडणुका प्रथमच बिनविरोध पार पडल्या आहेत। दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षांपासूनचा संघर्ष बाजूला सारून डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपावासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आले। त्यानंतर रणनीती आखून मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष सौ नयनकुवरताई रावल व 7 जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले होते। परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व 19 जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश आल्याने नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।